चिकन सूप फॉर द फ्रेंडशिप एपिसोड 5. आता माझा विश्वास आहे. आम्ही आमचे बस्तान 2007च्या उन्हाळ्यात हैदराबादला हलवले. आमच्या आवडीच्या क्षेत्रातल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, स्वतःचं नवीन घर लावायचं, स्वतंत्र जगायचं, यामुळे आम्ही खूप उत्साहात होतो. सगळं बस्तान अपेक्षेपेक्षा लवकर लागलं. तरीही काहीतरी कमतरता होती. या नव्या शहरात, नव्या घरात, नवीन जबाबदाऱ्या पार पाडताना या सगळ्याची सवय व्हायला वेळ हा लागणारच होता. 15 दिवसांची कार्यालयातली सुट्टी, त्याचाच नवरा लवकर रुजू होणार होता, त्यामुळे सगळं अवघडून बसलं होतं. मला घरात फार एकटं वाटायला लागलं आणि मग कामावर रुजू झाले. त्या दिवशी हुश्य वाटलं. नव्या ऑफिसमधलं वातावरण चांगलं होतं. नवे सहकारी पण चांगले होते. तरी पण काहीतरी उणीव भासत होती. एका चांगल्या मैत्रिणीची. लवकरच ऑफिसमध्ये गॅदरिंगचा माहोल आला. ते दरवर्षी हा सोहळा दिमाखात साजरा करत असत. छान छान संगीत लावले जाई. फनफेअरमध्ये असतात तसे स्टॉल्स लावले गेले होते. आजचा दिवस माझ्या आठवणीत कायमचा राहील अशी शंकाही माझ्या मनात शिवून गेली नव्हती. स्टॉल्समध्ये बांगड्या घालणारा कासार, मेहंदीवाली, कार्टून चित्रे बनवणारा भविष्यकार वगैरे होते. माझा फारसा विश्वास नसतानाही मी त्या भविष्यकाराकडे गेले, कारण ते विनाशुल्क होते. पिंजरातल्या पोपटाने माझ्यासाठी एक कार्ड उचलले. ते कार्ड त्या भविष्यकाराने वाचून दाखवले. तो म्हणाला, च या अक्षराने नाव सुरू होणारी व्यक्ती आयुष्यभर तुमच्या जवळ असेल. मला अशा नावाची एकही व्यक्ती आठवेना. मी त्याच्याकडे पाहून हसले आणि पुढे सरकले. सर्वत्र नुसता जल्लोष चालू होता. पारंपरिक कपडे परिधान करून मुलींनी मेहंदी काढण्यासाठी गर्दी केली होती. त्यांचे लक्ष मात्र आजूबाजूच्या वेगवेगळ्या गमती कशा करता येतील याकडे होते. मी सुद्धा माझ्या लग्नाच्या साड्यांपैकी छान नवीन म्हैसूर सिल्क साडी नेसून त्या मुलींच्याच घोळक्यात उभी होते. माझा नंबर येताच मी सोपी पण सुंदर अशी मोराची अरेबिक मेहंदी निवडली. तिने इतक्या कमी वेळात इतकी छान मेहंदी काढली की मी अचंबितच झाले. मग त्या कासाराकडे वळले. सुंदर हिरव्या रंगाची आणि गडद लाल रंगाचे काठ असलेली म्हैसूर सिल्क साडी नेसलेली सुंदर मुलगी माझ्या शेजारी येऊन बसली. टपोऱ्या डोळ्यात काजळ घातल्याने ते अधिकच मनमोहक दिसत होते. काळ्याभोर लांब सडक जाड केसांची वेणी घातली होती आणि तिच्या परफ्यूमचा मोगऱ्याचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. मी तिला आधीही कार्यालयात पाहिले होते, परंतु आम्ही कधी एकमेकींशी बोललो नव्हतो. तिने तिच्यासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी बांगड्या निवडल्या, पण तिच्याकडे त्या विकत घ्यायला पुरेसे पैसे नव्हते. मग ती यातल्या कुठल्या बांगड्या परत कराव्या या विचारात असतानाच मी तिला पैसे देण्याचे ठरवले आणि आमची बोलायला सुरुवात झाली. इतक्यात माझ्या आईचा फोन आला आणि इकडे सारे काही ठीक आहे असे मी तिला माझ्या भाषेत सांगितले आणि मी फोन ठेवला. तो काय, ती मुलगी माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत होती की मला काही कळेना. ती म्हणाली, कन्नड? मी मान हलवली. मग लक्षात आले की आम्ही दोघीही बंगलोरहून इथे कामासाठी आलो होतो. घरापासून दूर असताना आपल्याच गावची व्यक्ती भेटणे हा फार आनंददायक प्रकार असतो. तिने तिचे नाव चित्रा सांगितले. मला आनंदच झाला. मनात विचार आला, त्या भविष्यकाराने ज्या व्यक्तीबद्दल सांगितले तीच ही आहे की काय? पाहू. काळ हे सर्वोत्तम औषध आहे. आणि खरंच तसंच झालं. आमच्यात खूप साम्य होतं. आम्ही रोज जेवायला, चहा प्यायला भेटू लागलो. ऑफिसच्या समोरच असलेल्या हातगाडीवरची पाणीपुरी आम्ही खायचो. नवनवीन पदार्थाच्या कृती एकमेकींना सांगायचो. एकमेकींचे त्रास, कटकटी सांगायचो. ऑफिसातलं राजकारण, पुस्तके वगैरे भरपूर विषय असायचे. स्नेहपूर्ण आणि उदार मनाच्या चित्राबरोबरची मैत्री माझ्यासाठी खूप मोलाची होती. माझ्या अडचणीच्या वेळी ती न चुकता माझ्यासाठी जेवणाचा डबा आणायची. लोणचं, चटणी याची तर कधीच कमतरता नसायची.
एकदा आमच्या घरातला गॅसचा सिलेंडर संपला होता आणि तेवढ्यात चित्राचा फोन आला. गॅस सिलेंडर वेळेवर कसे मिळत नाहीत त्याबद्दल मी रडगाणे गायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी तिने येताना जेवणाचे 2 डबे आणले. असेच एकदा आम्ही रोज रोज तेच तेच पदार्थ बनवायचे. कधी जर दुसऱ्याकडे जेवणाचे निमंत्रण आले तर किती छान वाटते वगैरे बोललो. आणि दुसऱ्या दिवशी मला हिचे ईमेल मिळाले की तू उद्या डबा आणू नकोस. तिने मला तिच्या घरी जेवायला नेले. जेवणाचे किती छान टेबल मांडून ठेवले होते. तिने सकाळी लवकर उठून माझ्या आवडीचे पदार्थ बनवले होते. चित्रामुळे मला परत कधीही त्या शहरात एकटे वाटले नाही. ती मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी वाटत असे. पण बदल हाच तर आयुष्यात कायम राहतो, नाही का? चित्रा आणि तिचा नवरा हैदराबाद सोडून चालले होते. मी देवाकडे प्रार्थना केली की हे केवळ एक वाईट स्वप्न ठरू दे. आम्ही एकत्र घालवलेले लंच टाइम्स, टी टाइम्स सारे काही मला आठवले. तिला निरोप देणे माझ्यासाठी अत्यंत कठीण झाले. तिने माझे सांत्वन करत म्हटले की आता तर मला जाण्यासाठी अजून एक शहर मिळालं आहे आणि ती तिच्या सासू सासऱ्यांना भेटायला हैदराबादला येणारच होती. तिने असेही सुचवले की आपण एकाच वेळी बंगलोरला आपापल्या आईवडिलांकडे भेटायला जाऊ. काळ पुढे सरकत होता. आम्ही रोजच संगणकावर किंवा फोनवर चॅट ईमेल करत असू. तासनतास बोलत राहत असू. एक दिवस चित्राने मला ती आनंद वार्ता सांगितली की ते परत हैदराबादला येत आहेत. माझ्या कानावर विश्वासच बसेना. मी स्वतःलाच चिमटा काढून बघितला की हे स्वप्न तर नाही ना. पण खरंच ती परत आली आणि आम्ही एकमेकींच्या फार जवळ राहतो. असेच म्हणतात ना की मनापासून कोणती इच्छा केली तर सारे जग तुमची इच्छा पुरवायच्या मागे लागते. विश्वास बसत नाही. माझा सुद्धा भविष्य सांगणाऱ्या पोपटावर विश्वास नव्हता.